नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील पहिल्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या धड्याचे नाव आहे इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा. चला या धड्यातील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेऊया. सर्वात आधी रिकाम्या जागा पाहूया. पहिली रिकामी जागा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास मानले जाते. दुसरी रिकामी जागा आर्केओनॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. यानंतर चुकीची जोडी ओळखायची आहे. यामध्ये दिलेली चुकीची जोडी आहे कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड, कारण डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ रेने देकार्त यांनी लिहिला आहे. आता आपण काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊ. पहिली संकल्पना आहे द्वंद्ववाद. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी खरे खोटे किंवा चांगले वाईट अशा दोन विरोधी प्रकारांत करावी लागते. या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. दुसरी संकल्पना आहे ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये इतिहास लेखनाची ही एक नवीन पद्धत उदयाला आली. यात केवळ राजकीय घडामोडी, राजे किंवा महान नेते यांच्याऐवजी तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास करण्यावर भर दिला जातो. आता पुढील विधाने कारण स्पष्ट करूया. पहिला प्रश्न, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. याचे कारण असे की स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांच्या अंतर्भावाबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन आणि त्यांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचे सविस्तर संशोधन सुरू झाले. दुसरा प्रश्न, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे, कारण मायकेल फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्यावर त्यांनी भर दिला. मित्रांनो, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत आणि त्यांचे योगदान खालीलप्रमाणे आहे. 1. व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक मानले जाते. 2. रेने देकार्त हे डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथाचे लेखक आहेत. 3. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल हे द्वंद्ववादाचे पुरस्कर्ते होते. 4. लिओपोल्ड वॉन रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत मांडली. आता वळूया सविस्तर उत्तरांकडे. पहिला प्रश्न, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर, कार्ल मार्क्स यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर अवलंबून असतात. समाजात या साधनांची उपलब्धता सर्व वर्गांना समान नसते, ज्यामुळे समाजाची वर्गाधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचाच इतिहास आहे. ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. अशी मांडणी त्यांनी दास केनपिटल या ग्रंथात केली आहे. दुसरा प्रश्न, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, याची मुख्य 4 वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालखंडावधीत केलेल्या कृतींशी संबंधित असतात. 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. 4. मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. शेवटचा प्रश्न, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. सिमोन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. या पद्धतीत स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर संशोधन केले जाते आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. तर मित्रांनो, हा होता आपला पहिला धडा. अभ्यास करत राहा आणि पाहत राहा.